हॅलो मित्रांनो, तुमच्या आता बोर्ड एक्झाम्स येत आहेत. प्राजक्त सुरू झाल्या. आज तुमचा पहिला पेपर आहे. ऑफलाईन एक्झाम्स तुमच्या अचानक डिक्लेअर झाल्या असं मी म्हणू शकते आणि त्यामुळे तुम्ही कोणीच पूर्णपणे ह्या एक्झाम्ससाठी तयार नाही आहात असं म्हणता येऊ शकतं. तर ह्या एक्झामसाठी तुम्हाला तयारी करण्यासाठी थोडीफार मदत म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे. माझं नाव अर्चना प्रभू देसाई. मी गेले 20 वर्ष बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय 11वी 12वी BCom BBAच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. तर मी आज तुमच्याशी 12वी बोर्ड 2022 ह्या परीक्षेसाठीचा बुक कीपिंगचा पेपर पॅटर्न ह्याच्याविषयी डिस्कशन करणार आहे. तर आपण आता सुरू करूया. तुमचा जो पेपर असेल, ऍक्च्युली तुमची एक्झाम 100 मार्कांची असते, म्हणजे तुम्हाला टोटल मार्क्स जे मिळतात ते 100 मधून मिळतात. 100पैकी 80 मार्कांचा तुम्हाला पेपर द्यायचा असणार आहे बोर्डाचा, जो तुमचा आता 21 मार्चला शेड्यूल्ड आहे. तर त्यासाठी 80 मार्कांचा पेपर कसा असेल, तुम्ही कसा लिहिला पाहिजे, त्याच्यात कुठल्या क्वेश्चनसाठी ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कुठल्यासाठी तुम्हाला ऑप्शन नसणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कुठले येऊ शकतात, ह्याच्याविषयी आपण आता बोलूया. तर पहिला प्रश्न जो असणार आहे दॅट इज ऑब्जेक्टिव्ह टाईप, विच कन्सिस्ट ऑफ 20 मार्क्स, ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर असतो. तुम्ही जरी काही चॅप्टर सोडून दिले असेल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या अँगलने, तरी सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला हे पूर्ण पुस्तक तयार करणं गरजेचं आहे. तर 20 मार्कांचे ऑब्जेक्टिव्ह कुठले येतील ते आपण नंतर बघूया. अगोदर बाकीचे क्वेश्चन्स डिस्कस करून घेऊयात आणि मग ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विषयी डिटेलमध्ये बोलू. पुढचा सेकंड क्वेश्चन जो असणार आहे तो आहे ऍडमिशन ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ह्या वर्षी 12वी मध्ये तुम्हाला पार्टनरशिप फॉर्म विषयी बरेच चॅप्टर्स आहेत. वी कॅन से की 50% ऑफ युअर सिलेबस कन्सिस्ट ऑफ पार्टनरशिप फॉर्म. सो हे दोन्हीही चॅप्टर्स तसे बघायला जावे तर सोपेच आहेत. पण जर तुम्ही अजूनही काहीच तयारी केली नसेल तर मी सांगेन की ऍडमिशनच्या ऐवजी तुम्ही रिटायरमेंट प्रिपेअर करा. ते त्यातल्या त्यात सोपं आहे. आधीपासून तयारी केली असेल तर ऍडमिशन ऑफ पार्टनर इज अ बेटर चॅप्टर टू प्रिपेअर. ओके, अँड इफ यू हॅव प्रिपेअर्ड बोथ दॅट इज बेस्ट थिंग दॅट यू हॅव डन. ओके, इट कन्सिस्ट ऑफ 10 मार्क्स आणि त्याला 100% ऑप्शन आहे, कारण ऍडमिशनचं चॅप्टर प्रिपेअर करा किंवा रिटायरमेंटचं करा. सो तुम्हाला त्याला पूर्ण ऑप्शन मिळत आहे. 10 मार्कांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही जरी तो टॅली केला नाही, पूर्ण मस्त फक्त पोस्टिंग करून ठेवलंय आणि पोस्टिंग बरोबर आहे, तुम्हाला 7 मार्क सहज मिळू शकतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे सी क्वेश्चन नंबर 3 दॅट इज डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म ऑर बिल ऑफ एक्सचेंज. नाव again dissolution of partnership firm is again related to partnership firm. 50% of your syllabus is on the basis of partnership firm, so accordingly this chapter is also related to that. When the partners want to close their business, what is the accounting procedure that you have to follow, ते तुम्हाला याच्यामध्ये ह्या चॅप्टर मध्ये शिकला असाल. त्याच्यावरला आहे बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये जर्नल एंट्रीज बेस्ड चॅप्टर आहे. इव्हन डिझॉल्युशन इज ऑल्सो बेस्ड ऑन जर्नल एंट्रीज, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा लेजर्स बनवायला सांगतात. बिल ऑफ एक्सचेंजच्या ऐवजी तुम्ही डिझॉल्युशन केलं तर दॅट इज बेटर. का मला असं वाटतं, कारण बिल ऑफ एक्सचेंज मध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये लाईक समजा बिल ऑनर झालं तर काय, बिल डिसऑनर झालं तर काय, मग डिसऑनर झालेलं बिल पुन्हा तुम्ही काय म्हणतात त्याला रिराईट केलं, नवीन बिल बनवलं, त्याच्यानंतर ते नवीन बिल ऑनर झालं का डिसऑनर झालं, त्याच्यानंतर जो समोरचा ड्रॉई आहे तो इन्सॉल्वंट झाला, मग काय. तर देर आर सो मेनी सिच्युएशन्स अँड फॉर दोज मेनी सिच्युएशन्स यू हॅव टू रिमेंबर द जर्नल एंट्रीज. सो आय विल से इट इज अ लेंदी चॅप्टर. आयत्या वेळेला तयार होण्यासारखं चॅप्टर नाही येते. त्यामुळे तुम्ही डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप केलं तर ते 4 दिवसात सुद्धा तुम्ही शिकू शकता ते चॅप्टर. दो यू हॅव नॉट स्टडीड अप टिल नाव, यू कॅन डू इट नाव ऑल्सो. सो दॅट इज वाय आय विल सजेस्ट यू शुड गो फॉर डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. इट इज ऑल्सो 10 मार्क्स. ओके, आणि त्याच्यात सुद्धा 100% ऑप्शन आहे तुम्हाला पार्टनरशिप, डिझॉल्युशन ऑर बिल ऑफ एक्सचेंज. आधीपासून तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज तयार केलं आहे, तुम्हाला नीट जमतंय, तुम्ही यू कॅन डेफिनेटली गो फॉर इट. But if you haven't prepared anything up till now, I will suggest की तुम्ही dissolution of partnership prepare केलं पाहिजे. Then comes question 4, that is issue of shares
or computer accounting. It is having 8 marks, 100% option. कारण इश्यू ऑफ शेअर्सच्या ऑरला तुम्हाला कम्प्युटर अकाउंटिंगची थिअरी विचारली जाणार आहे. सो ज्यांनी इश्यू ऑफ शेअर्स ऑलरेडी प्रिपेअर केलं आहे, इट इज वेल अँड गुड. Or else you can prepare the theory for accounting, computer accounting. It's a very general knowledge वाली theory आहे, तुम्ही अगदी सहज लक्षात ठेवू शकता. पण जर तुम्ही आधीपासून तयारी केली आहे तर इश्यू ऑफ शेअर्स अगेन अ नाईस चॅप्टर, 8 मार्क्स साठी आहे, तर यू गो फॉर इश्यू ऑफ शेअर्स. ओके. त्याच्यानंतर कम्स क्वेश्चन 5, डेथ ऑफ पार्टनर और अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. बोथ आर लाईक प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर. त्याला पण 8 मार्क आहेत. अगेन 100% ऑप्शन इज अवेलेबल, बिकॉज तुम्ही आयदर डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम सोडवा किंवा अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. दोन्ही चॅप्टर्स तसे सोपेच आहे, पण अगेन आय विल से की तुम्ही एक जर पार्टनरशिप हे एक काय म्हणू शकतो आपण त्याला थीम घेऊन चालत असाल फॉर स्टडिंग पर्पज ऑल्सो, इट विल बी इझी फॉर यू. ॲडमिशन ऑर रिटायरमेंट, डिसॉल्युशन, त्याच्यानंतर डेथ. ओके. सो सगळं तुम्ही पार्टनरशिप रिलेटेड प्रिपेअर केलं असेल तर आय विल से की 80% ऑफ द थिंग्स यू हॅव टू लर्न सेम अँड सेम अगेन अँड अगेन, बिकॉज हिअर ऑल्सो देर इज रिव्हॅल्युएशन, हिअर ऑल्सो रिव्हॅल्युएशन. इथे तुम्हाला रिअलायझेशन ऑफ अकाउंट्सचं चॅप्टर म्हणजे एक अकाउंट बनवायला लागतं. वेअरएज अगेन डेथ ऑफ पार्टनरमध्ये पुन्हा सेम लॉजिक अवेलेबल आहे जे तुम्हाला ॲडमिशन ऑर रिटायरमेंटमध्ये आहे. तर 40% ऑफ द लॉजिक विल रिमेन सेम. रिटायरमेंटमध्ये काय, एक पार्टनर बिझनेसमधून जातोय, वेअरएज डेथमध्ये काय आहे तर तो ही डेड और ही डाईड. सो व्हेन ही डाईड ते काही असं ठरवून जात नाही. सो मध्येच कुठेतरी त्याची डेथ होते आणि त्याच्यामुळे काही तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचं काही कॅल्क्युलेशन करायला लागतात, तसंच सम गुडविल रिलेटेड कॅल्क्युलेशन्स. सो थोडेफार कॅल्क्युलेशन्स याच्यामध्ये आहेत, पण तरी मी म्हणेन की ते सोपं आहे, कारण बऱ्याचदा तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त ज्या पार्टनरची डेथ झाली आहे त्या पार्टनरचं अकाउंट बनव, त्या पार्टनरच्या एक्झिक्युटिव्ह म्हणजे त्या पार्टनरचं अकाउंट बनवून त्याचा बॅलन्स त्याच्या एक्झिक्युटिव्ह अकाउंटला किती जाईल एवढाच काय तो प्रश्न विचारलेला असतो. सो पटकन सोडवून होईल तो प्रॉब्लेम तुमचा. सो टाइम मॅनेजमेंटच्या अँगलने पण बघायला जावं तर डेथ ऑफ पार्टनर इज इझी, ऑर रादर यू शुड चूज दॅट चॅप्टर फॉर सॉल्विंग. दिस इज वॉट अबाउट क्वेश्चन नंबर 5. 8 मार्क्स आहेत त्याला, 100% ऑप्शन, कारण त्याच्या ऑरला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अवेलेबल आहे. Then comes question number 6, that is not for profit concern. It is like final account type chapter आहे, म्हणजे just similar, both chapters are similar like question 6, question 7. Question 6 is related to not for profit concern. Not for profit concern म्हणजे ज्यांचा हेतू, ज्या संस्थांचा हेतू प्रॉफिट मेकिंग हा नसून काहीतरी समाज उपयोगी कार्य करण्याचा, सम सोशल वर्क, आणि त्याच्यामुळे they don't say that they are earning profit, they will say it's surplus. So you have to prepare income and expenditure account instead of preparing a profit and loss account, and balance sheet is more or less same. पण इथे कॅपिटल फंड फाइंड आउट करायला लागतो बऱ्याचदा जर दिला नसेल तर. सो त्याला 12 मार्क आहे, बिकॉज ते फायनल अकाउंटचं चॅप्टर आहे आणि मोठं आहे. त्यातल्या त्यात त्याची जर साईज बघितली तर इट इज बिग आणि इट इज कंपल्सरी. यू हॅव टू प्रिपेअर दिस चॅप्टर. ओके. पार्टनरशिप फायनल अकाउंट हे बनवायलाच लागतं. सो हा चॅप्टर तुम्ही प्रिपेअर करणं मस्ट आहे. Then comes question number 7, partnership final account. Okay, partnership final account हे like at the end of the year तुम्हाला बिझनेस मध्ये प्रॉफिट लॉस, फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे तुमची, तुमचे डेटर्स किती आहेत, तुमचे क्रेडिटर्स किती आहे, तुमची लिक्विडिटी किती आहे, ह्याच्याविषयी ओव्हरऑल जी काही नॉलेज आहे ते तुमच्या बिझनेसशी डील करणाऱ्या लोकांना when you prepare partnership final account, then only they get the knowledge. So partnership final account is again an important chapter in your syllabus which gives you around 12 marks. Okay, total 12 marks compulsory chapter आहे, you must prepare. ओके. आणि नुसतं पोस्टिंग करून ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला एक 50 ते 60% मार्क त्याच्यापैकी जरूर मिळतील. सो 6-7 मार्क मिळायला काहीच हरकत नाही. इफ यू प्रिपेअर दॅट चॅप्टर फॉर 2 days, जस्ट पोस्टिंग काय येईल, ट्रेडिंग अकाउंटला काय जाईल, P&L काय जातं, बॅलन्स शीट मध्ये नॉर्मली काय जातं. नाउ यू आर बी प्रिपेअरिंग बॅलन्स शीट फॉर युअर ऍडमिशन, रिटायरमेंट, देन अगेन what we call it as ह्या काही चॅप्टर्स मध्ये इव्हन नॉट फॉर प्रॉफिट. सो जवळपास 3-4 चॅप्टर्स असे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट ही बनवायलाच लागते. सो खूप कॉमन गोष्टी आहेत. 2-3 चॅप्टर प्रिपेअर केले तर उरलेल्या 2-3 साठी अर्धी प्रिपेरेशन तुम्ही ऑलरेडी केलेलीच असते. ओके. सो पार्टनरशिप फायनल अकाउंट 12 मार्कांचं कंपल्सरी चॅप्टर आहे, यू मस्ट प्रिपेअर. ओके. देन कम्स
हे जो लास्ट पार्ट आहे दॅट इज नॉट पार्ट ऑफ युअर 80 मार्क्स क्वेश्चन पेपर. ABT, that is application based test that you people have already given in your college. ओके, MCQ टाईप टेस्ट तुमची 20 मार्क्सची घेतली गेलेली आहे प्रत्येक कॉलेजमध्ये आणि त्याच्यातून तुम्हाला 20 मार्क्स ऑलरेडी मिळणार आहेत जे काय असतील कॉलेजकडून. सो दिस इज ऑल रिलेटेड टू युअर 100 मार्क्स क्वेश्चन पेपर. तर सुरुवातीला मी तुम्हाला जे सांगितलं होतं की क्वेश्चन 1 कन्सिस्ट ऑफ 20 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह टाईप. तर त्या ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला फुल सिलेबस प्रिपेअर करायचा आहे. Though you have like not prepared bill of exchange for solving problem, but you should know the objective type, like what is bill honored, what is bill dishonored, what is drawer, what is drawee, how many parties are there in the bill of exchange. Okay, so at least these many things you should know. How to find out due date आणि अजून त्याच्यामध्ये फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. तर हे कमीत कमी तुम्हाला त्या चॅप्टर विषयी माहीत असावं. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं बिल ऑफ एक्सचेंजचं. तसंच अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. तर त्याच्यामध्ये आपण समजा डेथ ऑफ पार्टनर प्रिपेअर करतोय आणि अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आपण सोडून दिलं. ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स पण प्रिपेअर करायचे नाही आहेत. ॲटलिस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स तुम्हाला सगळ्या चॅप्टरसाठी प्रिपेअर करावे लागणार आहेत. सो ते ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स कसे येणार आहेत 20 मार्क्ससाठी त्याच्याविषयी आपण आता बोलतो आहोत. तर फ्रॉम द फॉलोइंग टाइप्स ऑफ सब क्वेश्चन्स एनी 4 विल बी आस्क्ड. Any 4 will be asked. Mostly they will be like giving you 5 questions like आणि त्याच्यातून कुठले तरी 4 तुम्ही सॉल्व करा असं पण ते नॉर्मली करतात. ओके, सो तसंच तुम्हाला ह्यावेळेस पण विचारू शकतात. तर व्हॉट कॅन बी आस्क्ड. तर वन थिंग इज सिलेक्ट करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. बऱ्याचदा मुलं काय करतात करेक्ट ऑप्शन जे आहे ते फक्त ऑप्शन लिहून ठेवून देतात. तसं चालत नाही. यू हॅव टू राईट द फुल सेंटेन्स विथ आन्सर. ओके, सो सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणजे MCQ लाईक जे ABC मध्ये होतं ABCD ते 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतात. त्याच्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि मग पूर्ण सेंटेन्स परत घ्यायचं. सो दॅट विल हॅव लाईक 5 प्रश्न विचारलेले असतील त्याच्यावर तुम्हाला 5 मार्क. सो इच क्वेश्चन विल हॅव 5 मार्क्स. ठीक आहे. देन सेकंड गिव्ह 1 वर्ड फ्रेज ऑर टर्म. काहीतरी प्रश्न विचारला असेल की इनटँजिबल असेट in the business, what it is, goodwill. So that is how one term you have to give. Okay, stock at the end of the year, that is closing stock. Unsold stock at the end of the year, that it is a closing stock. तर अशा प्रकारे तुम्हाला एक शब्द तिथे लिहायचा असणार आहे. सो गिव्ह 1 वर्ड ते 5 मार्कांचं असू शकतं आहे. ह्याच्यापैकी कुठलेही 5 विचारतील ना. ABCDEFGHIJ एवढे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. हे सगळे तुम्हाला परीक्षेत विचारणार नाहीत. ह्याच्यापैकी कुठलेही 5 दिलेले असतील त्यातले कुठलेही 4 पूर्ण तुम्हाला सोडवायचे असतात. ओके, सो सी इज स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. बऱ्याचदा मुलं काय करतात ट्रू ऑर फॉल्स लिहून टाकतात, रिझन्स लिहित नाही. यू विल नॉट गेट मार्क्स, यू विल गेट ओनली हाफ मार्क फॉर दॅट क्वेश्चन. ओके, सो असं करायचं नाही. यू शुड ऑल्सो राईट द रिझन व्हाय ट्रू ऑर why false. Okay, then there comes find the odd one. Find the odd one म्हणजे काय सगळ्या असेट्स दिल्यात त्यात एक लायबिलिटी दिली आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की त्यातली लायबिलिटी कुठली. किंवा सगळ्या इन्कम्स दिल्यात एक एक्सपेंडिचर दिलेला आहे किंवा सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिले त्यात एक डायरेक्ट एक्सपेन्स दिलेला आहे. सो यू शुड बी एबल टू फाइंड आउट व्हॉट इज द ऑड वन आउट. ओके, त्याच्यानंतर कम्प्लीट द सेंटेन्स अँड देन आन्सर इन 1 सेंटेन्स ओनली. म्हणजे व्हॉट इज गुडविल, व्हॉट इज अन इनटँजिबल असेट, व्हॉट इज करंट असेट, व्हॉट इज डायरेक्ट एक्सपेन्स. असं काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारले असू शकतात जिथे तुम्हाला खूप डिटेल नाही 2 वाक्यांमध्ये 1 वाक्यामध्ये उत्तर द्यायचं. देन ॲग्री ऑर डिसॲग्री. जे काही सेंटेन्स दिलं असेल ते तुम्हाला मान्य आहे नाही आहे मान्य अकॉर्डिंग टू युअर नॉलेज ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. यू हॅव टू से वेदर यू ॲग्री or डिसॲग्री. कॅल्क्युलेट द फॉलोइंग. मे बी डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन काढायला दिलेलं असू शकतं, ड्यू डेट काढायला दिलेली असू शकते. ओके, सो एनिथिंग दॅट नीड्स कॅल्क्युलेशन ते तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं. गिव्ह स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की दो यू हॅव प्रिपेअर्ड द बिल ऑफ एक्सचेंज फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग, you need to prepare the format of bill of exchange which is asked for 5 marks. 5 मार्कांना तो बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट विचारला जातो. खूप सोपा आहे. अगदी 15 मिनिटात तुम्ही प्रिपेअर करू शकता. इतका सोपा तो बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आहे आणि त्यासाठी पूर्ण 5 मार्क तुम्हाला इथे मिळतात. ओके, सो यू शुड गो फॉर इट. त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल.
टेबलमध्ये काय असं असतं की सपोज लाईक असेट्स इतके आहेत, डेट्स इतके आहेत, तर कॅपिटल किती, तर तो एक फिल इन द ब्लँक तुम्हाला करायला दिलेला असू शकतो. सो दॅट इज हाऊ द टेबल दिलेलं असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे कन्सेप्ट तुम्हाला सम फिल इन द ब्लँक्स असतील जे तुम्हाला फिलअप करायच्या असतात. ओके, सो दॅट इज हाऊ. तर दिस इज वॉट ऑल अबाउट युअर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स. एनी 5 विल बी आस्क्ड फ्रॉम दिस. आय विल से की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, हे एक जास्त विचारलं जाण्याची शक्यता आहे. गिव्ह वन वर्ड, हे जास्त विचारलं जाण्याची शक्यता आहे. ट्रू ऑर फॉल्स, हे विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आन्सर इन वन सेंटेन्स, हे विचारलं जाण्याची शक्यता आहे. गिव्ह द स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, हे नॉर्मली आतापर्यंत जे आधी म्हणजे पॅन्डेमिकच्या अगोदर ज्या बोर्डाच्या एक्झाम्स झाल्या त्याच्यामध्ये नॉर्मली हे 5 क्वेश्चन्स विचारले जात होते. कुठले कुठले सांगितले मी तुम्हाला? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, गिव्ह वन वर्ड, स्टेट ट्रू ऑर फॉल्स, आन्सर इन वन सेंटेन्स अँड गिव्ह द स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ह्याच्यावर जास्त जोर द्या बिकॉज ते जास्तीत जास्त आतापर्यंत विचारले गेलेले ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. अँड आय विल से की इफ यू आर सपोज टू राईट एनी 4, why to write the answer in one sentence? Okay, those who are not from English medium, okay, त्यांना आन्सर इन वन सेंटेन्स द्यायला बऱ्याचदा डिफिकल्टीज येतात. दोज हू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम दे कॅन इझिली रिमेंबर अँड दे कॅन राईट इट डाऊन. ओके, बट मी नाही म्हणणार की हाच सोडवा प्रश्न किंवा तोच सोडवा. डेफिनेटली युअर चॉईस, यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट युअर बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर 2022 12th Commerce, Bookkeeping and Accountancy. The paper is on 21st March. Okay, so do prepare well, and if you need any guidance from me, you can anytime call me up. My mobile number will be there in the description box. Thank you and all the best for your exam.